बसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांना केली अटक. अमळनेर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. अमळनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक 8 मार्च 2025 रोजी प्रतिभा जिजाबराव पाटील वय 48 वर्ष, राहणार गारखेडे, तालुका धरणगाव यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 92/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी यातील तक्रारदार हे दिनांक 6 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास धरणगाव येथून जळगाव ते दोंडाईचा बसमध्ये वाघोदे, तालुका शिंदखेडा येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभात जात होत्या. दरम्यान त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने, 2 बांगड्या व मंगलपोत असे त्यांनी पाकिटात ठेवून पाकिट बॅगमध्ये ठेवले होते. बसमध्ये त्यांच्या शेजारी 2 महिला बसलेल्या होत्या. त्या महिला अमळनेर येथील चोपडा नाका स्टॉप येथे उतरल्या. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांची पर्स चेक केली असता त्यांनी ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांना मिळून आले नाही. याकरिता त्यांनी बसमध्ये व आजूबाजूस शोध घेतला, परंतु तक्रारदार यांना काही न मिळाल्याने सदर दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची खात्री झाल्यानंतर वरीलप्रमाणे तक्रार देण्यात आली. वरील तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या आदेशान्वये वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दागिन्यांचा व अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकास आदेश व सूचना देण्यात आले आहे. गुन्हा घडल्याचे वृत्त कळताच पोलीस पथक घटनास्थळी जाऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर पथकास यातील आरोपी यांचा वास्तव्यास असलेल्या ठिकाणाबाबत गोपनीय माहिती मिळाली, परंतु पोलीस पथक सदर ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच यातील आरोपी हे तेथून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे गोपनीय बातमीदार सतर्क करून व तांत्रिक माहितीनुसार यातील चोरांच्या मुसक्या वरुड, तालुका वरुड, जिल्हा अमरावती येथे आवळल्या आहेत. सदर कार्यवाही करीत असताना पोलीस व आरोपी यांच्यात चोर पोलिसांचा खेळ सुमारे 8 ते 9 दिवसांपासून सुरू होता. दरम्यान यातील आरोपी यांनी त्यांचे वास्तव्याचे ठिकाण जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा, मध्य प्रदेश राज्यातील तिगाव, पांडुरणा व इंदौर अशा ठिकाणी वेळोवेळी बदलवले होते. सदर ठिकाणी पोलिसांनी देखील पोहोचून त्यांच्या पुढील वास्तव्याबाबत गोपनीय माहिती काढून शेवटी त्यांना वरुड, तालुका वरुड, जिल्हा अमरावती येथे आठवडे बाजार भागात गाठून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या महिला आरोपींचे नावे: गंगा चैना हातगडे वय 40 वर्ष, गंगा सुभाष नाळे वय 45 वर्ष, दोन्ही राहणार नेताजी नगर, यवतमाळ, तालुका जिल्हा यवतमाळ असे आहे. सदर महिला आरोपींनी वरील गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 3,60,000 रुपये किमतीचा 4 तोळे वजनाचे सोन्याच्या 2 बांगड्या, 4,20,000 रुपये किमतीचा 5 तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत. याप्रमाणे वरील गुन्ह्यातील चोरीस केलेल्या संपूर्ण मुद्देमाल अमळनेर पोलिसांनी हस्तगत करून वरील महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही अमळनेर पोलीस स्टेशनचे गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सदाशिव, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल कुमार म्हस्के, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल 1077 गणेश पाटील तसेच महिला होमगार्ड निलिमा पाटील यांनी केले आहे. तसेच नेत्रम कार्यालय जळगाव येथील पोलीस कॉन्स्टेबल पंकज खळसे, पोलीस कॉन्स्टेबल कुंदनसिंग बैस तसेच पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद जाधव यांनी तांत्रिक मदत केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहे.